स्वीट गावची खबर न्यूज। खालापूर नगरपंचायत हद्दीतील आदिवासी बांधव आजही कुडामातीच्या घरात राहत आहेत। पावसाळ्यात आपला निवारा टिकवण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते। ही समस्या लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक संतोष जंगम आणि माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी शेकाप पक्षाच्या महाराष्ट्र प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांच्याकडे मागणी केली असता CSR फंडातून प्राथमिक स्वरूपात शिरवली वाडीतील 7 आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधून दिली जाणार आहेत। शनिवार दिनांक 7 मार्च रोजी नगराध्यक्षा रोशना मोडवे यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। CSR फंडातून घरे बांधून मिळणार असल्याने संतोष जंगम आपल्या हक्काचा माणूस असल्याची भावना आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे। शेकाप पक्षाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोषभाई जंगम दांडवाडी शिरवली वाडीतील वार्डातून निवडून आले आहेत। जंगम यांनी आदिवासी भागात कॉन्क्रीट रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा पोहोचून आदिवासी वाड्यांचा कायापालट केलाय, परंतु आजही आदिवासी बांधव कुडामातीच्या घरात राहत आहेत। त्यांना पक्के घरं बांधली पाहिजे असं स्वप्न संतोष जंगम आणि माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम यांचे आहे। यासाठी शेकाप पक्षाच्या राज्य प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांची मदत घेऊन CSR फंडातून आदिवासी बांधवांना पक्की घरं बांधण्यासाठी मदत घेतली। पहिला स्लॅबचं 20 बाय 15 फुटाचे घर मटवाडी इथं बांधले, तशीच 7 घरं शिवलीवाडीत बांधण्यात येणार आहेत अशी माहिती जंगम यांनी दिली आहे। या घरांच्या भूमिपूजनासाठी नगराध्यक्ष रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष किशोर पवार, माजी नगराध्यक्ष शिवानी जंगम, माजी उपनगराध्यक्ष तथा स्थानिक नगरसेवक संतोष जंगम, नगरसेवक सचिन कांबळे, दिनेश फराट, निशान पान पाटील, पांडुरंग मगर, नगरसेविका ममता चौधरी, ऋषिकेश चालके आणि स्थानिक आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण इथे शिरवलीवाडीत शेकाप पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा रुपाल पाटील यांच्या सौजन्याने आणि त्यांच्या माध्यमातून CSR फंडातून आपण 7 घरकुलं इथे बांधून देणार आहोत आणि त्याचं उद्घाटन भूमिपूजन अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या हस्ते झालेलं आहे आणि सगळेच नगरसेवक आज इथे उपस्थित आहेत आणि आपण ह्या आदिवासी बांधवांना मूळ समाज ह्याच्यात आणण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी आपण हे पाऊल उचललेलं आहे आणि आपण ऑलरेडी एक घर मठवाडीत बांधलेलं आहे। एक अतिशय चांगलं घर ज्याला स्लॅब असेल, ज्याच्यात सगळ्या सुखसुविधा असतील, म्हणजे शौचालय, बाथरूम सगळं आत असेल, त्यांना तिथे बेसिन असतील, किचनचा ओटा असेल, असं सगळं एक अद्ययावत घर आपण तिथे त्यांना घरकुल बांधून देतोय। अतिशय सुबक असं घर आपण मठवाडीत सॅम्पल म्हणून बांधलेलं आहे आणि तशाच प्रकारची घरं इथे आपण 7 घरकुलं आपण इथे बांधून देणार आहोत आणि येत्या नजीकच्या काळात बाकीच्या ज्या आपल्या वाड्या आहेत खालापूर नगरपंचायतीच्या, तर तिथे सुद्धा आपण ह्या घरकुलांची योजना राबवण्याचा आमचा सगळ्यांचाच मानस आहे। तर मला असं वाटतंय की आदिवासी बांधव नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात आणि आमचं आद्य कर्तव्य आहे की त्यांना ह्या समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी काम करणं हे आम्ही कर्तव्य समजतो आणि त्याचंच एक आम्ही पाऊल उचललेलं आहे।